मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। काय चर्चा झाली, काय निर्णय घेतला? इतक्या वेळ चर्चा झाली, काय चर्चा झाली नेमकी? काय सांगा? चर्चा हे झाली की इंडिपेंडंट लढायचे, सर्वांना स्वतंत्र लढायचे आहे। शिंदे सेनेला आपण कोशिश केली, आपल्याला अपेक्षेप्रमाणे सीट भारतीय जनता पार्टीने दिली नाही। त्यांनी 16 सीट सांगितलं होतं, 16ही दिले नाही। काही त्यांची अडचण असेल, आरोप प्रत्यारोप करणं योग्य होणार नाही। 16 सीटवर तोडगा नागपूरमध्ये झाला होता आणि त्यानंतर आपण 16 सीटवर समाधानी होतो। आता 16 सीटी त्यांना कुठेतरी अडचण निर्माण होती, म्हणून आता आम्ही पूर्ण सर्व सीटावर शिवसेनेचे उमेदवार उभे करणार। धोका झाला असं वाटतं का साहेब? धोका शब्द मी तुम्हाला अगोदरपासून सांगतो की धोका शब्द आपण सांगू शकत नाही, कारण की स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणुकीमध्ये सर्व पक्षामध्ये कार्यकर्त्यांची निवडणूक आहे आणि कार्यकर्त्यांना समाधानी ठेवण्यासाठी तिन्ही पक्षांना मागील 8 दिवसापासून अडचणीचा सामना करावा लागत होता आणि त्या अडचणीच्या सामन्यामध्ये मॅरेथॉन बैठका तुम्ही सुद्धा आमच्या मागं पाठोपाठ विचारत होते। मंत्री आता बोलले की उद्या सकाळी फायनल सांगू, अजून काही क्लिअर नाही। चर्चा चालू आहे, म्हणून चर्चा चालू आहे का? मग नाही, चर्चा म्हणजे आता ते चर्चा संपली, आता ती बाकीची युतीची चर्चा संपली। वार्डमध्ये उमेदवारी देण्याची चर्चा। संजय राठोड सर म्हणतात की आता अजूनही वेळ आहे, आम्ही सकाळी 9 वाजता जाहीर करू। काय युती संदर्भात नाही नाही नाही, आताच बोलले ते। कुठेतरी मला वाटत नाही आता काही। गेले 2 दिवस झाले तुमच्या घरी बैठका झाल्या। नाही नाही, आता मला वाटत नाही। साहेबांनी काही सांगितलं, काही आता उतरताना काही डेव्हलपमेंट झाला असेल तर मी साहेबांना विचारून तुम्हाला अपडेट देतो। उमेदवार किती उभे करणार आहेत? उमेदवार जवळपास आम्ही सर्वच उमेदवार आता उभे करणार आहे। थँक्यू। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।